नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी खोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, शनी या ग्रहाविषयी योग्य विधान ओळखा. शनी या ग्रहाविषयी योग्य विधान ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 टायटन हा या ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, वातावरणाच्या कोणत्या थरात खालच्या भागात तापमान स्थिर राहते? वातावरणाच्या कोणत्या थरात खालच्या भागात तापमान स्थिर राहते? तर ऑप्शन क्रमांक 3 स्थितांबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 निफे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या झाडांचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनवण्यात वापरले जाते? कोणत्या झाडांचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनवण्यात वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पॉप्युलर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 खारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात? सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 विखुरलेल्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश यांनी निश्चित केली आहे? कोकणाची उत्तर आणि दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश यांनी निश्चित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, डॅश हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे? डॅश हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शुक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, औरंगाबाद विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा कोणता? औरंगाबाद विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे? रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विजयदुर्ग खाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, चाणकपूर, दारणा, परसूर, वागद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? चाणकापूर, दारणा, परसूल, वागद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? खालीलपैकी काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पूर्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे? ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन, नेपाळ, भूटान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो? महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखा पासून पाऊस मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पुढीलपैकी कोणत्या विद्युत निर्मितीचे केंद्र जास्त आहे? धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पुढीलपैकी कोणत्या विद्युत निर्मितीचे केंद्र जास्त आहेत? तर ऑप्शन क्रमांक
पवन, विद्युत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते. खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 लोह खनिज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना लागणाऱ्या जलविद्युत केंद्रांच्या गटाची निवड करा. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना लागणाऱ्या जलविद्युत केंद्राच्या गटाची निवड करा. तर ऑप्शन क्रमांक 4 पेंच, जायकवाडी, भंडारदरा, भातसा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात औष्णिक विद्युत केंद्र नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात औष्णिक विद्युत केंद्र नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 हवामानाचे खालीलपैकी प्रमुख घटक कोणते? हवामानाचे खालीलपैकी प्रमुख घटक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 वरीलपैकी दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 डॅशच्या नदीचा उगम हिमालयातील कैलास पर्वतात होतो. डॅशच्या नदीचा उगम हिमालयातील कैलास पर्वतात होतो. तर ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्मपुत्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 माहुली येथे कृष्णा व डॅश डॅश नदीचा संगम आहे. माहुली येथे कृष्णा व डॅश डॅश नदी संगम आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 वेण्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायाच्या प्रदेशात येतो? महाराष्ट्रातील कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायाच्या प्रदेशात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 यमुना नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसले नाही? यमुना नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसले नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 कानपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? तर ऑप्शन क्रमांक 2 काश्मीर ते आसाम पर्यंतचा हिमालयीन विभाग ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 डॅश या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात. डॅश या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात. तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतात सर्वाधिक मृदाधूप कोणत्या राज्यात होते? भारतात सर्वाधिक मृदाधूप कोणत्या राज्यात होते? तर ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कोयना धरणातील जलाशयाचे डॅशच्या नावाने ओळखला जातो. कोयना धरणातील जलाशयाचे डॅशच्या नावाने ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान डॅश डॅश खिंड आहे. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान डॅश डॅश खिंड आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पालघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सागरी नॅटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर होय? सागरी नॅटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर होय? तर ऑप्शन क्रमांक 4 1.85 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 जगाची विभागणी किती खंडात झाली? जगाची विभागणी किती खंडात झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दाल सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कांचनगंगा हे शिखर कोणत्या राज्यात आहे? कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 वैगई नदी कोणत्या राज्यातून वाहते? वैगई नदी कोणत्या राज्यातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 अंबाझरी व भिंगार ही थंड हवेची
ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? अंबाझरी व भिंगार ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा. सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भंडारा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे? पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 समांतर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. चेराव नृत्य हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे? चेराव नृत्य हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मिझोरम ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. अंदमान समूहातील डॅशच्या बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. अंदमान समूहातील डॅश बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बॅरन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. महाराष्ट्रात सुमारे डॅश किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्रात सुमारे डॅश किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 720 किलोमीटरचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे? भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला. आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 21 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा. हा ही हे सर्वनामाचा प्रकार सांगा. हा ही हे सर्वनामाचा प्रकार सांगा. तर ऑप्शन क्रमांक 1 दर्शक सर्वनाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहते या वाक्याचा प्रकार ओळखा. नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहते या वाक्याचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 मिश्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जो देशासाठी बलिदान करतो तो डॅश डॅश. जो देशासाठी बलिदान करतो तो डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 4 हुतात्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्रातील कटक मंडळ नसलेले ठिकाण कोणते? महाराष्ट्रातील कटक मंडळ नसलेले ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 बुटीबोरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टम नाही? खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 ॲपल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 बेडकिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 10 एकमेव जागृत ज्वालामुखी कुठे आहे? भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अंदमान व निकोबार ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पत्रकार या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? पत्रकार पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 पत्रकर्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भूपृष्ठावर असलेल्या लाव्हारसापासून डॅश डॅश खडक तयार होतो. भूपृष्ठावर असलेल्या लाव्हारसापासून डॅश डॅश खडक तयार होतो. तर ऑप्शन क्रमांक 1 अग्नीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 फोटो काढताना कॅमेरा थोडासा हलला. वाक्यातील थोडासा हा शब्द डॅश डॅश आहे. फोटो काढताना कॅमेरा थोडासा हलला या वाक्यातील थोडासा हा शब्द डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 क्रियाविशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द कोणता? खालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 खलबत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 अपर्णा दररोज अभ्यास करते या वाक्याचा काळ ओळखा. अपर्णा दररोज अभ्यास करते या वाक्याचा काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2
रेती वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, कोणत्या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणजेच नॅशनल स्पोर्ट डे साजरा केला जातो? कोणत्या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणजेच नॅशनल स्पोर्ट्स डे साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 29 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, सूर्य या शब्दाशी विसंगत ठरणारा शब्द निवडा. सूर्य या शब्दाशी विसंगत ठरणारा शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 3 सुधांशू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, प्रख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेसी हा कोणत्या देशाकडून खेळतो? प्रख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेसी हा कोणत्या देशाकडून खेळतो? तर ऑप्शन क्रमांक 4 अर्जेंटिना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, पाण्याचे रेणुसूत्र काय? पाण्याचे रेणुसूत्र काय? तर ऑप्शन क्रमांक 4 H2O हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? तर ऑप्शन क्रमांक 2 कॅलेस्ट्रॉल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, देवाने या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? देवाने या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तृतीया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, स्वाईन फ्ल्यू डॅश या विषाणूमुळे होतो. स्वाईन फ्ल्यू डॅश या विषाणूमुळे होतो. तर ऑप्शन क्रमांक 1 H1N1 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, खालीलपैकी कोणता शब्द गुजरातीमधून मराठीमध्ये आला आहे? खालीलपैकी कोणता शब्द गुजरातीमधून मराठीमध्ये आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दलाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, खालील शब्दातील सामान्य नाम ओळखा. खालील शब्दातील सामान्य नाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 डोंगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, अंतवक्र भिंगापासून मिळणारी प्रतिमा डॅश असते. अंतर्वक्र भिंगापासून मिळणारी प्रतिमा डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 1 आभासी व सुलटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, भारताच्या डॅश देशांनी मान्यता दिल्यावर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. भारताच्या डॅश देशांनी मान्यता दिल्यावर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, साल्लेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? साल्लेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून यासाठी डॅश डॅश किरणांचा मारा करतात. कांदा बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून यासाठी डॅश डॅश किरणांचा मारा करतात. तर ऑप्शन क्रमांक 4 गामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, गैरशिस्त हा समास कोणता आहे? गैरशिस्त हा समास कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अव्ययीभाव समास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात? फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 एल्व्हियोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, सलबाईचा तह कोणत्या वर्षी झाला? सलबाईचा तह कोणत्या वर्षी झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 1782 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय? कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 माणिक सीताराम गोडघाटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, योगी अरविंद घोष यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्रे काढली? योगी अरविंद घोष यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्रे काढली? तर ऑप्शन क्रमांक 2 वंदे मातरम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, कोणत्या वर्षी भारतात आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती? कोणत्या वर्षी भारतात आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 1982 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, सार्क संघटनेची स्थापना कुठे झाली? सार्क संघटनेची स्थापना कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 ढाका बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, रुपयाचे चलन सुरू करणारे गव्हर्नर जनरल कोण होते? रुपयाचे चलन सुरू करणारे गव्हर्नर जनरल कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डेलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, बंगालची फाळणी ही खालीलपैकी कोणत्या वर्षी रद्द झाली? बंगालची फाळणी ही खालीलपैकी कोणत्या वर्षी
रद्द झाली तर ऑप्शन क्रमांक 1 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मुलांचे विवाहाचे वय 21 वर्ष व मुलीचे वय 18 वर्ष ठरविण्यात आले. हा स्पेशल मॅरेज ॲक्ट कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? मुलांचे विवाहाचे वय 21 वर्ष व मुलीचे वय 18 वर्ष ठरवण्यात आले. हा स्पेशल मॅरेज ॲक्ट कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 1955 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 11 सप्टेंबर 1893 साली विश्वधर्म परिषद कुठे झाली? 11 सप्टेंबर 1893 साली विश्वधर्म परिषद कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 शिकागो अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 अंबोली घाट हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अंबोली घाट हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1914 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केला? भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केला? तर ऑप्शन क्रमांक 2 18 जुलै 1947 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 डी फ्री डिश अर्थात डी डायरेक्ट प्लसची स्थापना डॅशच्या वर्षी झाली? डी फ्री डिश अर्थात फ्री डिश अर्थात डी डायरेक्ट प्लसची स्थापना डॅशच्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 2004 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पंजाबराव देशमुख हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? पंजाबराव देशमुख हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान डॅशच्या राज्यात आहे? कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान डॅशच्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जपान देशाचे चलन कोणते? जपान देशाचे चलन कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 एन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे? जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 8848 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIA ही स्थापना केव्हा झाली? राष्ट्रीय तपास संस्था NIA ची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 2009 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 तांदूळ पिकाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते? तांदूळ पिकाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सत्सार हा ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिला आहे? सत्सार हा ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रामटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 वारकरी संप्रदाय असे कोणास म्हटले जाते? वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 संत तुकाराम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पक्षीचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजे साइन बोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजे साइन बोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अनिवार्यता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 नपुसक
लिंगी नसलेले शब्द कोणता? नपुसक लिंगी नसलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पगडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता असतो? हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 आयसोप्रोपिल अल्कोहोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 वाक्यात एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वल्पविराम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अतिशय दुःख होणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे? लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झालेल्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 30 दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 जडवाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? जडवाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? तर ऑप्शन क्रमांक 3 डाव्या बाजूने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 रस्त्यावरील झेब्रा क्रॉससाठी असते. रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? तर ऑप्शन क्रमांक 1 पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभ्यान्वे अवयव कोणते? मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभ्यान्वे अवयव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 परी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 रायपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश म्हणतात. वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 भाववाचक नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वरादी संधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते त्या अर्थाची म्हण कोणती? प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या अर्थाची म्हण कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 सरड्याची धाव कुंपणापर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र व गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अंदमान बेट समूहातील डॅशची ज्वालामुखी निर्मित बेट आहे. अंदमान बेट समूहातील डॅशची ज्वालामुखी निर्मित बेट आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन आयर्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश म्हणून ओळखले जाते. राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 पर्जन्य छायेचा प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पानिपत शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पानिपत शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
होते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसली आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 वाघूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा लेणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शूटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश यांच्या कालकीर्तीत करण्यात आला. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश यांच्या कालकीर्तीत करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेंटिंक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मैकेल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? मैकेल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅशना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅशना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. तर ऑप्शन क्रमांक 2 तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1981 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन DC अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्र ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्याच्या विलीन करण्यासाठी चालवले होते? ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वात प्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 राजगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कृष्णार्पण या समासाचा कोणता प्रकार आहे? कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी तत्पुरुष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचे सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल.